उमरखेड येथे दिव्यांगांनी केलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी अमरावती दौऱ्यावर होते। दौऱ्यादरम्यान अमरावतीच्या नियोजन भवन येथे अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांचं निवेदन अजित पवार यांना दिलं। या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यांगांना 2% राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी होती। त्यावेळी अजित पवार यांनी सदर मागणी संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना, दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का, दिव्यांगांना राजकीय आरक्षण, असं बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केलं। सदर वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होतोय। या वक्तव्यामुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यानं त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता उमरखेड येथील माहेश्वरी चौकात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निषेध आंदोलन करत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख बालाजी माने, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहर प्रमुख प्रेम रुडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख बंडू हामंद, आशिष हामंद, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, श्याम चेके, अभिजित गंधेवार, नारायण भवर, केतन वानखेडे, केरबा कावडे, शेख मोजीद, प्रवीण इंगळे, बालाजी भोयर यांच्यासह तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज काल अमरावती जिल्ह्यात विविध विकास कामाकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले असता त्या ठिकाणी नियोजित भवन येथे काही प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या मार्फत दिव्यांग बांधवांना राजकीय 2% आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी केली। त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना दिव्यांगांना की आम्ही दिव्यांगांना राजकीय आरक्षण देऊन आम्ही का खुरपायला जायचे आहे का। माझा त्या अजित पवारांना एक सवाल आहे की राजकारणाचा ठेका फक्त का अजित पवारांनी घेतला आहे का, राजकारणाचा ठेका फक्त का पवार घराण्याने घेतला आहे का, अजित पवार झाल्याच्या नंतर फक्त राजकारणात पार्थ पवार नारे उतरवावे का। कारण माझ्या दिव्यांग बांधवांना जसं सगळ्या ठिकाणी आरक्षित आहे, कलेक्टर हा दिव्यांग बांधव बनू शकतो तर तसाच एक पुढारी देखील दिव्यांग बांधव का बनू शकत नाही। माझ्या दिव्यांग बांधवांच्या ह्या अवहेलना अपशब्द वापरलेल्या अजित पवारांना माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ या दिव्यांग बांधवांची जाहीर माफी मागावी, अन्यथा याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला बघावे लागेल। आमचा दिव्यांग बांधव महाराष्ट्रभर उतरून या अजित पवारांचा निषेध करेल। अजित पवारचं करायचं काय, पवारचं करायचं काय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबार, उमरखेड, यवतमाळ।